नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. कोल्हापूरला गाडी खाली करून आपण डायरेक्ट धरला घरचा रस्ता. कारण विशेष तसा हार्ड होतो. आपल्या गावची होती यात्रा. यात्रा म्हटले की वर्षातनं एकदा जल्लोष असतोय. काही नेहमीप्रमाणे उठलो बघा, निघालो कराडला. प्रित्याला घेतला, म्हणलं चल कराडातली कामं आटपूया. कराडात येऊन पहिले घेतलं महाराजांचं दर्शन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कामं उरागली बघा सगळी. उन्हाच्या झळा असल्या लागते, लय बेकार तापतय. म्हटलं जरा गार वया लागतय. मग काय दोन ग्लास ज्यूस वर लावला बघा दणका. तवा पोटात कुठं आधार आला. हा एक नंबर. पुलाच्या अलीकडेच आपल्या एक मित्र शिवड्याचा राहुल भाऊनी तिने टाकले बघा कलिंगडाचा स्टॉल. त्यांची जाता जाता गाठ घेतली. असल्या उन्हाच्या तड्यात बिंगरी मध्ये पोहोचलो बघा घरी. देगाच्या कार्यक्रमाला जनरेटर आणत होतं, त्यामुळे ट्रॅक्टर घेऊन गेलो बघा सोनाजी वाडीला. तिथनं जनरेटर आणलं. आता निसऱ्याच्या बांधाऱ्यावर थांबलो बघा. मस्त पैकी कोयना मायचं घ्या बघा आमच्या दर्शन. कसं आहे ऐक ना दणका विषय. संध्याकाळी ज्योतिबाचा घेतला आशीर्वाद बघा आणि मस्त पैकी झाला आमचा छबिना चालू. बिना म्हटलं की रातभर सगळा धिंगाणाचा असतोय. यात्रा म्हटलं की वर्षात नाही एकदाच असते, त्यामुळं दणक्यात विषय असतोय बघा सगळा. अंगाला गुलाल लागल्याशिवाय बघा यात्रेची फिलिंग काही येत नाही. अख्ख्या भागात आमच्या इथं असते बघा 4 दिवस यात्रा. मौजी आणि वस्ती अशी 2 गाव आहेत आमची. धूम धडाक्यात छबिन्याला होत्या बघा सुरुवात. आता आमची 2 चुलती बघा यात्रा असती घरची, पण ह्यासनी गावाच पडलेला असते कायम. संध्याकाळी वरच्या गावातनं जी सुरुवात होती ती खाली पाक येस्तोवर सगळा धिंगाणाच असतोय बघा. बँजोन बिंजो मस्त पैकी असं सनई सुरू वाजवत. पोरं तर वर्षभराचं एकदाच नाचून घेतात. लय खतरनाक असतंय फिलिंग राव हे. कशा आहे गर्दी. वर्षभरात नाही एकदाच सुट्टी भेटत्या बघा, ती बी जत्रेला. तिबाची पालखी वाजत गाजत आमच्या गावात याला वाजत्यात बघा 2. अखिरात कशी घुमती ती कोणालाच कळत नाही. काल सकाळी छबिना डायरेक्ट जातोय बघा भवानीच्या देवळाकडे. सकाळी भवानीचं मंदिर आहे आमच्याकडे डोंगराकडला. तिथं आरती वगैरे होती बरं का. आणि मग तिथनं परत यात्रेला खरी सुरुवात होऊन खाली येतोय आपण. उसा होता बघा तमाशाचा कार्यक्रम. आपल्याला काय तमाशाचा लय नाद नाही, त्यामुळे आपण तिकडे नव्हतो. मात्र आस्वाद घेते ते बघा तमाशाचा. कसा आहे बघा आंबा किंग. संध्याकाळी दुसऱ्या दिवसाची छबिना असतोय, त्यात पण तोच जल्लोष असतोय. आता बरं रातून सुद्धा दुसऱ्या दिवशी पोरं त्याच जोश मध्ये असतात. भावानं 4-5 दिवस काय टाइम मध्ये भेटला नाही, त्यामुळे व्हिडिओ बनवला नाही. गडबडीत हो बनवलाय. तर भावानं कसा वाटला आमच्या यात्रेचा व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.